हॅलो, कुठे आली तू? मी गावाला आली. गावाला आली? हा. तृषा तुझ्या खाली. अच्छा. ये आता तुझा फोटो काढ. आई झोपली आहे. बाबा साईडवर. चप्पल आली. मग बंटी मामा. मी उपमा करते. इंस्टा करतो ना. तर आता पटकन 6-7 जणांसाठी उपमा बनवते मी. आंघोळ झालेली आहे, पण गाऊन तोच घातलाय कारण बाहेर जायचंय फिरायला, म्हणून म्हटलं परत कामं होईपर्यंत वेळ लागेल म्हणून. तर हे बघा, रवा छान भाजून झालेला आहे आणि आता इथे मी सगळं सामान घेतलेलं आहे. कांदा, बटाटा, मिरची आणि टोमॅटो कापायचा आहे, कढीपत्ता, आणि आता मोहरी वगैरे घेते आणि फोडणी देऊन घेते पटकन. रवा छान भाजला गेलाय. हा मी चटका लागला. मी गॅस बंद कर. टोमॅटो कापायचा आहे ना. मोहरी. अरे मम्मी, ओ अरे काहीच नाहीये. काय नाही आहे. अरे किस्ती ही खूप खुश आहे. हॅलो पप्पा, मोहरी कसं डान्स करू ना. हात काढ, हात काढ. आमच्या दादाच्या समोरच गवर येते, हे बघा. ती गवर आहे, नेहमी तिथेच येते आणि मस्त ग्रीनरी असतं पूर्ण. इथे झोपली आहे. तो स्टँड आहे का इथे? नाही बा, मी मुगाची डाळ टाकली. मग बटाटा आणि मुगाची डाळ. सकाळची 10:30 झालेले आहेत आणि उपमा होतोय. फोडणी देऊन झालंय. आता ही उकळली की मग त्याच्यामध्ये रवा टाकणार. हे बघा, भूक लागले. सकाळ सकाळ गावी आलो की तेच असतं. इथे चूल पेटवलेली आहे पाणी गरम करायला. माझा ब्रश कोणता होता, कन्फ्यूज झाली आहे. मी महिन्यामध्ये ना हा मांडव घालताना व्हिडिओ केलेली, तो व्हिडिओ जाऊन बघा. तेव्हा असं काहीच हिरवळ नव्हतं, पण इथे हिरवळ खूप आहे. हे बघा, इथे ना अर्णव खूप त्रास देतो म्हणजे.
आर्नवनी ब्रश आणला. ना खाऊ दे, मार खाऊ दे त्याला. ओय अर्णव, अरे आतमध्ये मम्मी टाकलं. म्हणत होती असतील तर ते काढत असतील. ज्ञानदाची पाव किलो होते. हे काय, हे बघा, ही बघा बारीक आहे, म्हणजे आता होईल ती. अरे नेतीचे पाव किलो बरोबर याच्यामध्ये शिरते अशी. कोण हाय? हाय पप्पा, ही बघा मोठी आहे बघा. तोंडली. त्याला दिसतो हे बघ. हो हे बघा इथे पण आहेत 4-5. तो उद्या काढूया, उद्या जायच्या आधी काढून घेईल मी. नीट बघा. उद्या या वेळेलाच काढून घेईल. आता पानं होतील. हे बघ केवढे आहेत खाली. लय खाली दिसतात भरपूर. हे बघा, हे बघा इथे पण. हे बघा दिसला हा मोठा एकदम. पिवळी होतात पर्सन. तो तिथे पण खूप मोठे. फक्त तेंडली झालेत. आता काय हे पण आहे त्यात, अजून आले नाही. काय हे पुढे आलीच नाही. म्हणजे कारली काय ते, ही कारल्याची. कारल्याची पण आहे. कारली कारली. अळूची पानं एवढी झालीत. एकच आणलं ते. तो मे मध्ये लावलेला आंबा आहे या पोरांनी. शाळेतले शाळेच्या इथला आंबा लावले, खात होतो ना आपण. तो लावलाय तिथे, तो आलाय मस्त आलाय. हा, एक कीड नको लागायला म्हणून काहीतरी पावडर मिळते पप्पा. राख. हा ते ना वांग्याची गेली सगळी. ठीक आहे. वांग हो ना, अशी वांग खरं पाहिजे होतं. हे तेंडली बरीच आहे तिकडे. काढता येईल कोणाला. उद्या काढेल जायच्या आधी. परवा का जायचंय ना आपल्याला, उद्या काढेल मी. ठीक आहे. बरेच आहेत. तेच आहे, तेव्हा तिकडे पण दिसत आहेत 4-5 अजून आहेत. भरपूर निघतील. उद्या मी आतमध्ये शिरली की काढते ते. जास्वंदाला पण कीड लागली. सगळ्यालाच केलं. भेंडी पण लावलेत ना. आली नाही. त्याला कीड का लागली कळत नाहीये. धरते कीड तशी पानांना. बघायला पाहिजे काहीतरी औषध असेल. गौरी आले. गौरी गौरी. हा तेच मी म्हणते. हे बघा फोन. हा मी इकडे आहे. चप्पल घालून ये. हा काजू सगळा गेलाय. आता मला वाटतं नवीन येतील. बरं तू चप्पल घालणे तिकडून ये जा. आता अशी नको येऊ, अशी नको येऊ. अगं 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 तू चप्पल घाल जा. ये जा चप्पल घालून ये जा. जा माझं बाळ जा जा. मी बघते दादाला, तू चप्पल घालून ये पहिली जा. याची रिॲक्शन बघ. जा बाबू. बाबू हे काजूच होते. हा काजू होता. काय आहे? काजू होता. तू काय हे इकडे आतमध्ये पण आहे. करू? नको. अरे हे कांदा काढायला भावला. हे भावला आहे. हे हात लागतो बघा. हात लावून बघ. काय तरीच भावला नाही बाई.
लागल हा फणस नाही आलायचे करवंट आहे ना. कुठे आहे बाबू काय झालं लागल हे बघा बाबा. हे नाही लागत ते नाही हे लागल हे तुम्ही आल्यावर राख टाकलात मग राख टाकली साफसफाई करून घेतली नाही तर गवत उडावलं. ही भेंडी आहे ती भेंडी मिरची तिकडे मिरची मिरचीचा थोडासा टोक आला. लवंगी बघ हा मिरची आले त्याला हे काय मिरच्या आल्या लवंग आहेत. डबल मोगरा बघा कुठे काजू पूर्णच पानं गळली ना. मरा टेकलं मरा टेकलं सर दृष्ट लागल्यासारखी झाले इथे झाड. केवढं बहरायचं आधी आणि आता अजिबात पानं नाही आहेत त्याला नजर लागली. मम्मी हे पिशवी राहिला टाकायला. घ्यायला जाऊ दे हे नाही ते पिशवी दे ना. ए इकडे टाक इथे टाक. अरे बाबा पिशवी दे बघा. पिशवी पाहिजे ते. न्यायला कसं हे नको बा. आई गवर बघ किती किती आहेत. तुम्ही जे दिलं होतं ना पाठवून घे हे ना कसलं आहे ते तुम्ही पाठवून दिलं होतं तुमच्या समोर ठसळ काकींनी. जांभूळ आहे जांभळ आणि हे दिलं होतं ना बांधून. हा 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 हा. वौशाची पानं आहेत पंचायला. वौशाच्या वेळेस भरपूर मिळतील इथे आपल्याला. हिरवे हिरवे गाल गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे. ए अनु चप्पल घाल पहिलं. शिखो येईल बाहेर. शिखो आला. शिखो शिखो नाहीये. एवढी भारी झाड आलेत. मे मध्ये एकही झाड दिसत नाही. म्हणजे अशी छोटी छोटी रोपटे मोठी तर आहेतच. शिख शिख ये ये ए चल आणू इथे. आणि तू चप्पल घाल पहिली. ही वेल बघा कशी चढले. झोपलाय. चला भाज्या आलेल्या आहेत. अशा प्रकारे भाज्याच भाज्या आलेल्या आहेत. काय नाही कुठे जायचं. इकडे ठेवलेले मी आणले ना जास्त जीन्स आणि आणले सगळे गावची व्हिडिओ याच व्हिडिओ ना. बस सगळ्यांना वाटलं पाहिजे चला हा गेली अर्चना गावाला. अरे चिप्स घेऊ का आपल्या काय आणलं. चला 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 दूध प्यायचं चिप्स नाही खायचं. तर आम्ही चाललो आहोत पाण्याच्या टाकी जवळ. मे मध्ये लास्ट पाणी
सोडायला आलेलो तेच. त्याच्यानंतर आता प्रॉपर 2 महिन्याने आम्ही आलेलो आहोत आणि सगळीकडे ना हिरवळ आहे पहा. ए दीदी का तू हात नको घालू कुठे. हे बघा, हे आहे आमचं सेल्फी पॉइंट आणि व्हिडिओ पॉइंट. हा येताना घेऊया. तर दीदी आहे, शुभ्रा आणि मी आहे. आम्ही तिघी चाललो पाणी सोडायला आहोत 2 दिवस, पण फुल एन्जॉय करू. तर माझ्या सबस्क्रायबरमध्ये कोण दापोलीचे आहेत ना, तर त्यांनी नक्की कमेंट्स करा, मग मी सांगेल दापोलीला आमचं घर कुठे आहे. हां, तर सीन बघा पुढे पावसाळ्यात असं सिनेरी आहे. हा हा. गणपती जे गवर आणतात ना, त्या इथे ना खूपच आहेत आणि मुंबई ठिकाणी ना विकत घ्यायला लागतं, पण गावच्या ठिकाणी प्रॉपर अशा मिळतात. तुम्हाला जिथे बघाल तिथे. आपल्या घराच्या इथे पण आहे. हे बघा, हे काय ग, मोठे फ्लावर्स ते इथे जायचं का? कुठे तिथे शूटिंग भारी होईल तुझी. पाणी सोडून येऊ आधी. वाव, ते बघ तू. काय ते बघ समोर बघ. मामा पाहिजे होते. मामा सांगितलं येऊ असतं का? कुठलं फुल आहे. नाही नाही, असं नाही हात लावायचं. का तू असं नाही हात लावायचं, म्हणजे मलाही नाही माहिती, पण नाही हात लावायचं. वाव, वेगवेगळी फुलं बघायला मिळतात. हे बघा गवर. मोराचं शेत आहे. इथे राईट साईडला गेलेले तेव्हा काय आणलेलं दीदी तुम्ही? करवंद आणलेले इथे. आणि इथे लेफ्ट साईडला आम्ही गेलेलो आंबे आणायला आणि कैऱ्या. ते व्हिडिओ आहे मे महिन्यातल्या व्हिडिओजमध्ये आहेत. ते सुपर वाटतं ना, शॉर्ट व्हिडिओ बनवायला छान आहे ते सिनेरीच्या. काल मी येतानाची केलेली बघितली शोभरा, 1,500 व्ह्यू झालेत. बरं कॉक कोण चालू करेल? मी नाही बाबा, फिट असेल तो आता. तू काकीला चान्स. काकी तुला बोलते आत. तुला चान्स देते, तू ट्राय करायला सांगितलंय. तर हा तो रस्ता आहे जिथे कॉक चालू, टाकीचं पाणी चालू करायला जायचं असतं. वा वा वा, पायवाट किती सुंदर वाटत आहे. हा ये. किती हळू चालते काकी तू. हे लाजाळू बघितलंय का तू कधी? काकी ही अशी पायवाट गावच्या ठिकाणीच मिळतं बघायला. ही आहे पाण्याची टाकी. आणि आता आम्ही कॉक चालू करणार आणि थोडा वेळ थांबणार, जिथे आम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बनवणार आहोत. वा वा, हे बघ सगळीकडेच गवत आहे. हो, ते झाड लावतात की येतात डायरेक्ट? येतात, आपोआप आपोआप येतात. त्यांची मर्जी असेल तिथे येतात. हा, हे बघ हे बघ हे बघ, हे गणपतीला वापरतात. हे बघ, गणपतीला वापरतात. तुला वौसाला घे. वौशाची पानं आहेत भरपूर आहे इथे. पप्पा येणार असतील तेव्हा आणायला सांगायला पाहिजेत. गणपती राया पडती मी पाया, काय मागू मागण रे. करवंदाची झाडं पाहिजे. पेरू. काय मागू मागण रे देवा, काय मागू मागण रे. हा हा हा, फक्त काही दिवस बाकी आहेत गणपती यायला. हा, किती वाढली इकडचे. तो आनंदच वेगळा असतो यार. हे बघ, हे दाखव. काय हे जे हे असतं ना कोरोना सारखं. हा, बॅक्टेरिया. काकी कोरोना बघायचा?
हे बटरफ्लाय. अरे यार कॉकचे इथे झाडं बघ किती आलेत. मी नाही जाणार. कोण जाणार आहे? काकी शुभ्रा येते. काठीने बाजूला कर सगळं. काकी हे छाटायला पाहिजे होते यार. येतेस का? येईपर्यंत वेळ लागेल. ये दीदी. ए बाय दीदी धर. तिला नंतर बंद करायला लावते. ए दीदी तो ना हा ना हा? हा विसरलीस की काय? पॅन्ट नाही गो. कोयता आणायला पाहिजे. थोडस पाणी पी. हा जय श्रीराम. फायनली झालेलं आहे. कॉक सुटलाय. हे फक्त फोटो काढतात. आता तो बंद करायला लागेल. हो बंद करायला मला इझी पडत. चला. आणि इथून आम्ही कैरी काढायला जायचो. हे बघा काजू आणि कैरी त्यांना दिसणार आता नीट. बंद कर. मस्तच यार. ये आणवी मागे लागलेली आहे फिरायला जायला. पण जेवून जायचं बाबू. आधी जेवायला जायचंय. चला या. हा 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 हा. प्लेट काढा. भात आहे आणि मस्त तिखट जेवण. आमटी तिखट आणि भात. गरम गरम जेवण. चला. हो गाडी काढून. अरे गाडी काढ ना. हा गाडी पाहिजे. बटी काढून दे ना. तर आता वाजले आहे 3:30. सगळी कामं झाली. जेवलो, भांडी घासली पाणी सोडून आल्यानंतर. आणि अन्वीला आता घरात ठेवले. शुभ्रा, बंटी, मी, अर्णव आणि रितिशा. आम्ही चाललो आहोत परशुराम. दापोली मध्ये आहे. तर मी चला तुम्हाला दाखवते तिथे जाऊनच. आता ही हम्मा बघते बघ कशी. काय रे? ए पुट्टे का काढलेस बंट्या? हॅलो. हा दरवाजा नाही लावला बाबूने. दीदी स्टँड पकडा. असं ना स्टँड लावून ठेवायला लागणार आहे ना दीदी मोबाईल साठी. शाबाश. असे धावते पुन्हा. नाही तू पूर्ण नको. लावलं ना. नंतर नको. मला एक गाणं द्यायला पाहिजे. भारी वाटते. भारी वाटतं ना शुभ्रा. बोलली ना पाडला. हा बा आलं. कारण हवा गेला. थंडी. मग घे ना शॉल. काढते. आवड नाही ना. अरे पण तू हे घे. हा काढलं. आला. मम्मी करायचं आपण गेलो घरी तर लावायचं. व्हिडिओ. हो नाही नाही मी टर्न मारला म्हणून लगेच. पण बोलले ना. परशुराम भूमी. हे कसं बांधलं थोडं. हा? त्याची हिस्ट्री काय आहे? आता हिस्ट्री आपण बघूया आणि एक व्हिडिओ बनवू ना तेव्हा ते टाकूया. काकी तू काकी बोलते हा तुझं नाव आता तू व्हिडिओ कर. स्टाफ मोबाईल
अच्छा मोबाईल नंबर आहे. सकाळी 8 ते 6 वाजेपर्यंत आहे टायमिंग. आणि शनिवारी सकाळी 8. ओह माय गॉड. हा जायचंय थांब. आता वरती आहे. ही मूर्ती किती फुटाची असेल? चप्पल काढतात. चप्पल काढायची. तर आपण आलो आहोत परशुराम भूमी. बुरोंडी इथे दापोली येथील बुरोंडी या गावी आहे. बाजूचं नेचर पण एवढं सुंदर आहे ना. तर दापोलीला आलात ना ते इथे नक्की भेट द्या. मी तर फर्स्ट टाइमच देते. अर्णव पुढे नाही जायचं. भगवान परशुराम भूमी. तर इथे चपला आणि बूट काढायला स्टँड ठेवलेले आहेत. आता इथे उभी व्हिडिओ कर नाशी सर्कल. हा करते पण मी आधी वाव व्हाट अ प्लेस. अरे हाँ चलो इधर खड़े होंगे अपन फोटो निकालने. इधर खड़े हो जाओ. इथे ना आतमध्ये बोललं की आवाज घुमतोय. खाली आहे. फायबरची मूर्ती आहे. वेट 8 kg. 4 फूट 6 इंच. इथे लावली ना भेटेल. पुस्तके आणि व्हिडिओ विकत मिळतील. ओ माय गॉड. हिस्ट्री कुठे आहे? तू गोडवाडी तुमचा. बोल काय आहे सांग. दगड आहे तो. आईला काय एवढं. चल 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 घे. आम्ही खोटं बोलते यार. नाही तुला सांगते चल गाडीत चल. पाय आपटू नका त्या गाडीमध्ये बाहेर. बोल आता बोला. घरी 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 इथे ना हा ते
तर आजचा मेनू आहे कांदा भजी आणि बटाटा भजी. अन्वी गाडी मागे घे. तर येताना पाव आणलेले. इथे पाव ना 50 रुपयाला 24 पाव आहेत. पावाची साईज आहे ना एवढी. ठीक आहे रे म्हणते, पाव व्यवस्थित आहे. ए बाबू हा चला तिकडे जा. मिरची भजी, बटाटा भजी आणि इथे शेवयांच्या खीरची तयारी चालू आहे. शेवया आहेत या. हा तेच बघ होते, मम्मी चष्मा नाही लावलाय. कोथिंबीर साफ काय आलं हे तुला ना ती दाढी मशीन पाहिजे ना. मग काय चावते केवढी ती. कोणाला आणू ये बाहेर ये, आपण खेळूया. ये दीदी मोबाईल दे. दीदी मोबाईल दे. अरे मम्मी ती काय बोलते 1 to 90 पर्यंत पेपर पाहिजे. ते असं खेळ ना असं. तर वाजले आहेत 6:45. संध्याकाळ झालेली आहे. ऍक्च्युली ना इथे झाडं झुडपं खूप आहेत, त्याच्यामुळे मच्छर चावतात. मस्त वाटते गार. पाऊस पडतोय वाटतं शिंपडल्यासारखं. ठीक आहे. वाव शिको. मी मागाशी काही वेगळंच हात मारत होते वाटतं. शिको हा बांधून ठेवलंय का. आहे गब्बास. कधी काढतो कधी काढतो. बरं आहे आता आहेस तू. काय नाही मी म्हणते बांधलंय त्याला. तर एवढी छान असं संध्याकाळ आहे ही गावातली. आजचे आणि उद्याचे दिवसच. परवा आपलं परत मुंबई आहे तीच चालू. तर लाईट लावली नाहीये. नाही लाईट लावलेली, लाईट गेलेली आहे. आता इथे मैदानात खेळणारी मुलं पण गेलेली आहेत. सगळं सामसूम झालंय. हा आंबेत मार्ग नाही आलो. आंबेत मार्ग आम्ही 1:30-2 वाजता आंबेत मार्ग शिरलो असतो. मग म्हटलं नको. अरे कशेडी मार्ग भारी झालाय. आंबेत मार्ग असतो तर आम्ही 2लाच घरी आलो असतो. कशेडी ह्याच्यातून आलो. रस्ता छान केलाय आता. हो पण इथे कशेडी घाटात त्या साईडला पण गर्दी ट्रॅफिक नव्हती. आता गणपतीला काय ती. हायवे भारी केलाय पण तो कशेडीचा. आंबेत मार्गे आला आता नाही. तुम्ही इथून या कशेडी भोगद्यातून आला ना. भोगद्यातून आलो. तुमचं 1 तास. हो 50-55 मिनिटाचा भोगदा आहे ना. नाही हे आहे ना तो घाट, तो 10 मिनिटात कव्हर झाला. टाइम वाचतो त्याच्याने. काजूचं झाड हे झालं वाटतं. काजूचं झाड गेलं वाटतं. हा हो गेला तो पूर्णच गेला. शिको ओरडतोय बघा कसा. बोलते मी कापून.
वाटपाची तयारी चालू आहे. इथे भात घातलाय थोडा आणि आता इथे भज्या तळून घेतो आम्ही पटापट पटापट गरम गरम. ओके, ऐक ना मी काय म्हणते,